सगळ्यांना गुड मॉर्निंग। मी आताच उठले आहे आणि जशी आहे तशी कॅमेऱ्यासमोर येते, काय हरकत नसते। आपण कुठे रोज एवढं रेडी होऊन कॅमेऱ्यासमोर येऊ शकतो, तर जसं आहे तसं ठीक आहे। तुम्हाला हे सांगायचं होतं की आज पण आम्ही जरा आई, मी आणि गौरी बाहेर जाणार आहे। तर आज आहे परत एक एक्झिबिशन आलं आहे, तर तिकडे जायचं आहे आणि थोडंसं तुम्हाला मी सगळं तिकडचं पण दाखवते। नवीन नवीन जसे एक्झिबिशन येतात ते दाखवायचे। आणि तुम्हाला याच्यानंतर मी अजून उद्या किंवा परवा एक घरांचं एक्झिबिशन आहे ते पण दाखवणार आहे, तिकडे पण मी जाणार आहे। कारण की आम्ही पण जरा घरांचं बघतो आहे सध्या। तसं तर आमचं घर आहे, पण अजून एक बघायचं आहे, फक्त सुरुवात करायची बघायला। तर एक्झिबिशनमध्ये जाऊ आणि बघू की कसं आहे काय। तर उद्या किंवा परवा मी घरांचं एक्झिबिशन तुम्हाला दाखवेल। आणि आज जे एक्झिबिशन दाखवणार आहे ते आहे फॅशन एक्झिबिशन आहे कुठला तरी। ते पहिल्यांदाच आलेले नाशिकमध्ये, पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा असं काय असेल, पण मी कधी गेली नाही त्याच्यामध्ये। आज फर्स्ट टाईम तिथे जाणार आहे, तर आज जायचं आहे तिथे फॅशन एक्झिबिशनला। तर मी तुम्हाला दाखवते तिकडे गेल्यानंतर की नवीन काय आहे त्याच्यामध्ये, कारण की याच्या आधी पण मी कधी गेली नाही त्याच्यामध्ये। आणि जर नवीन काय असेल तर तुम्हाला नक्कीच मी तर दाखवेलच, व्हिडिओ तर बनवणारच मी। आणि मला जर घ्यायचं वाटलं तर नक्कीच घेणार, कारण की प्रत्येक एक्झिबिशनमध्ये मी काय घेते हे तुम्हाला दाखवतेच आहे। आणि असं नाही की आपण निरर्थक काही घेतो, ज्या गोष्टी आपल्याला लागतात ज्या आपल्याला घरात किंवा कपडे असतात, कपडे तर आता सणसूद चालू झाले तर लागतच असतील, लागतच राहतील। तर त्याच्यासाठीच म्हटलं कपडे अशी गोष्ट की आपल्या सगळ्यांना लागतच असतात, आणि खास करून बायकांना आणि मुलींना कपडे कितीही असले तरी कमीच असतात, म्हणून कपडे। आणि आता असं पण सणसूद चालू झाले, जसं की आता गणपती असतील तिथे आपल्याला कपडे लागतात। गणपती झाल्याच्या नंतर नवरात्र असतात, नवरात्रमध्ये तर मी खूप मजा करते। आणि नवरात्रमध्ये आम्ही ह्यावेळेस काय, मी पहिले पण खेळत होती, पण मध्यंतरी बंद केलं होतं। पण आता ह्या वर्षापासून मी विचार करते की मी जाईल खेळायला, तर त्याची पण मी क्लास लावणार आहे, तर ते पण मी तुम्हाला दाखवेल। सगळं काही पुढच्या गोष्टी आहेत त्याने तुम्हाला वेळच्या वेळी तेव्हाच्या तेव्हा सांगत जाईल। पण आताचं असं आहे की जे फॅशन एक्झिबिशन आलेलं आहे ते पहिल्यांदा आहे, आणि मी पण पहिल्यांदा जाणार आहे। काय याच्या आधी मी कधी गेली नाही त्याच्यामध्ये, आणि तेही इकडे कधी आलं आहे की नाही आलं मला ते पण नाही माहिती। तर माझ्या हिशोबाने ते आता पहिल्यांदा आलेले आहे नाशिकमध्ये, तर मी ते फॅशन एक्झिबिशन जाणार आहे बघायला, आई, मी आणि गौरी, जसं की आम्ही ठरलेलं आहे। आणि तिकडे गेल्याच्यानंतर नक्कीच मला जर काही कपडे आवडले किंवा ड्रेस आवडले किंवा घरातल्या काही वस्तू घेण्यासारख्या असतील त्या नक्कीच घेईल आणि तुम्हाला शेअर करेन। आणि कपडे हे तर आपल्याला म्हणजे बायकांचा आवडता छंद आहे कपडे, तर कपडे माझा पण खूप हेच आहे, फेवरेट आहे की मला कपडे घ्यायला खूप आवडतं। मी मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितले, परत रिपीट ते सांगते। तर चला, हा व्हिडिओ मी तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतर कंटिन्यू करेल आणि दाखवेल। तोपर्यंत मी तर उठली आताच, पण गौरीने सगळं काही रेडी करून ठेवलेलं आहे। तर गौरीने बघा काय केलेलं आहे मी तुम्हाला दाखवते। गौरीने इथे चहा ठेवून दिलेला आहे आणि गॅसवर तवा पण ठेवला आहे, पोलपाट लाटणं पण काढून ठेवलं आहे, पीठ मळून ठेवलेलं आहे। आणि तिने दुसरं असं आहे की हे जे आहे ना पनीरचं, एक मिनटं तुम्हाला मी दाखवते, पनीर पराठे करायचं ठरवलं आहे। तर पनीरचं कालच पनीर पराठ्यांचं स्टफिंग जे आहे, काय काय टाकले मला माहीत नाही, तर तिने सगळं बनवून ठेवलेलं आहे। तर हे आता मी तर जाते फ्रेश व्हायला, गौरी फ्रेश व्हायला गेली आहे, ती आल्याच्या नंतर हे बनवेल। तिने ऑलरेडी सगळं तयार करून ठेवले, मला फक्त खायचं आहे। तर मी आता खाते आणि पटापट सगळे कामं आवरते, माझे काही आहे ते घरातले कामं आवरून, स्वयंपाक करून आणि सगळं आवरूनच जावं लागेल। आणि ते कामं झाल्याच्या नंतर मी फ्रेश होऊन रेडी होऊन मग तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवते। हा आहे पनीर चीज पराठा, जे की गौरीने बनवले, खूप सुंदर आहे। आणि हा आहे चहा। आता ती तर बसली नाश्त्याला, तिचे पराठे घेऊन, माझे पण पराठे झाले। आता मी पण जाते मस्तपैकी नाश्ता करते, चीज पनीर पराठा खायला। या सगळ्या
या सगळ्यांनी नाश्ता करायला. चीज पनीर पराठा करून खूप भारी बनवले. तर चला आता मी नाश्ता करून घेते आणि मग भेटू आपण एक्झिबिशनमध्ये. मी पण रेडी होती, अजून रेडी झाली नाही. गौरी झाली रेडी. गौरीचा लूक दाखवते तुम्हाला. गौरीचा लूक खूप भारी आहे. दाखव बेटा, मागे जा. थोडीशी चप्पलचं ये इकडं, अशी उजेडत आहे. या बाजूने ये बरं, इकडनं जास्त उजेड येतो कसा. हां आता ये थोडीशी पुढे. थांब थांब थांब. असा लुक काय आहे बघा. गौरीची चप्पल खूप सुंदर आहे. तुम्हाला झूम करून दाखवते मी. हे बघा तिची चप्पल. आणि हा आहे तिचा असा मस्तपैकी सुंदर दुपट्टा. कुठे आहे बेटा? आणि असा लुक. केस दाखव पाठीमागून. एकदम भारी. तर चला, गौरी तर झाली रेडी. माझं पण बाकी थोडंसं म्हणजे मला फक्त केस करायचे. केस करून झाले का लगेच आईला घ्यायला जातो. आई झाली रेडी. आईचा फोन आला होता तर आम्ही आता रेडी होते. माझा असा ड्रेस आहे बेबी पिंक कलरचा. तर आजचं एक्झिबिशन हा बघा. गौरीच्या ड्रेसचा दुपट्टा इतकं सुंदर आहे, खूप भारी. आता येऊ का छान. चला तर रेडी होतो आणि एक्झिबिशनमध्ये भेटतो तुम्हाला. काय नाही चैनी, मी व्हिडिओ बनवायचा मला बनवतो. परत चाललो आहे आम्ही आता एक्झिबिशनला. मी सकाळी सांगितलं तुम्हाला. हां काय तरी टाकलं नाही मी ना ते अगं ते पहिले बोलते. आता चांगला टाकला. जेवण बनवायचा काहीतरी टाकलाय. आता आम्ही चाललो एक्झिबिशनला. आली इकडे. बॉबी घेऊन आला आईला इकडे. आणि आता आम्ही आमच्या इकडे एक्झिबिशनमध्ये जातो. पाऊस येण्याचा चान्स आहे आणि आला तर बरं नाही. आता तिकडे गेल्याच्या नंतर दाखवू देता की काय देते ती लोकांना त्रास देतात. रिक्षाचा घ्यायला पाहिजे. तुम्हाला एक रील टाकायचं रील. सगळं विकत झालंय आता. संपत आलं काय राहिलं. शेती आता फक्त एवढीच आहे. ही थोडीसा हा एवढाच भाग राहिला आहे. हा पण जाईल जिल्ह्यात. गौरी याच्यातच घेतलं ना प्रियाने. या बिल्डिंग मध्ये घेतलं तिने घर तिकडचं. गौरी तर दिसत दिसच तयार हो. माझंच हा आले भारी. पिवळ्या याच्यावर किती हवा चालू आहे. त्या हवा दादा आहे ना. अरे देवा, मग तुम्ही घरातच टाकायला पाहिजे. मी टाकली आहे. माझी बी झाली असते पण बॉबीने काढले असते. घेऊ का टाकले ते मोठे मोठे टाकले. बाकीचे टाकले घरात. जा दे बॉबी काढलं. बॉबी काढत सुकले होते. माझे पण मी मोठे मोठे टाकले होते. पण आपल्याकडे नसेल पाऊस. कधी कधी इकडं असतो तर तिकडे नसतो. दाखवते गजरे. बोललो होते बाई घेऊ का खाली. राहू दे. ती गौरी ओली. गौरी खाली घे ना. अजून काय नाही.
पाऊस चालू आहे. आणि इथं पण ऊनच आहे. मध्ये जाता येईल ना भाऊ, मध्ये घ्या. मध्ये आहे ना, हॉटेलमध्ये आता हे पुढच्या गेट जवळपर्यंत घ्या भाऊ. हां जे होते ते त्या दिवशी इकडे होते, त्यांनी इथं लावला होता ना त्या दिवशी पैसा. तर आम्ही एक्झिबिशनमध्ये येऊन पोहोचलो आहे. तर तुम्हाला मी एक्झिबिशन दाखवते इकडनं. तर त्यांचा ड्रेस खूप सुंदर आहे. हे बघा असं आहे इकडे. गौरी बघायचे इकडं नुसते कुर्ते. असं बघायला गेलं तर खरंच खूप छान आहे. खूपच चांगलं आहे. थोडं थोडं शूट करते आणि दाखवत राहते तुम्हाला जे पण काय दाखवता येईल मला ते. व्हिडिओ अलाउड आहे का तुमच्याकडे विचारून घेते. पर्स काय सुरुवात कशी आहे? सुरुवात कशी आहे? 1500 से आहे ती होती गोल्डन छोटी. बघ ना, एकदा नाही का आपण याच्याकडून घेतली होती ती सभ्यसाची वाली. घेतलेलं आहे का यांच्याकडनं? आप गुजरात से आते हो? हाँ, इससे पहले भी लिया है. हे बघ किती मस्त आहे. तीन बेल्ट है इसमें. बेल्ट 3 आए, एक लॉन्ग स्ट्रैप वाला और ये एक हैंडी है, एक पार्टी वेयर है. अशा पर्स आहे तिथे. तिथे आई उभी आहे, गौरी उभी आहे. मी यांचे व्हिडिओज बनवते, बघते पण आणि व्हिडिओ पण बनवते. पर्स खूप सुंदर आहे इथे आलेलं. गौरी बघ ना ती छोटी. 1 मिनिट. ये वाली ना लगता है. साड्या, ड्रेस खूप सुंदर आहे. ये वाला इंग्लिश कलर में हां हे बघ साडीचं. कॉटन नहीं है. गौरी तो पण एक ड्रेस आहे का ग? ऑरेंज वाला चिकनी भी चाहिए. हां काय प्राइस आहे विचार? इंडिगो वाला इसका प्राइस 1500. देखो देखो कारीगर के पीछे पड़ी, उसने एक ही साड़ी बना के दी. क्यों कलर एक ही? आंटी इसमें ना कलर नहीं लगते. पडलं तिचं. उनको मेहनत लगती है, वो चींची करता है. ये दिखा प्योर महेश्वरी. कलर छान आहे. ये पल्ला है आंटी. हाँ पल्ला ही इसी में नहीं बनाते, इसमें ना वो ब्लाउज डालना पड़ेगा ना. ब्लाउज ऐसा है आंटी. हां मी बघते. कपडा सुंदर आहे त्याचा. कपडा छान आहे त्यांच्याकडे. कपड्याचेच पैसे आहे. प्योर महेश्वरी ये कोट सेट सिंगल है. वो भी इसी रेंज में है, वो अलग है. डिजाइन है ना कलर. पियानो मस्त साड़ी बोलते अलग आहे आई. कितना हैं. इसका 6000 रुपये. घेशील का? मेरे को पसंद है ये. तो ड्रेस बहुत अच्छे आहे. कलर ऑप्शन भी मिल जाएगा दीदी. ते बघ गौरी समोरचा तो 3 नंबरचा बघ. खूप सुंदर सुंदर आहे. त्या दिवशी खूप. हाँ 1500 वाले होते लाइन पूरी. 1500 का. और ये कलर भेटून येईल. मराठी येतं का? हो. हा मग मराठी चांगलं झालं. चला की कालचे सगळे 1500 कुठले पण का? कन्व्हेन्स आहे बाई, एक चांगली करते. मस्त आहे. खूप सुंदर आहे गौरी. हा पण एक मस्त आहे दुपट्टा ऑफ व्हाईट. आल्याच्या नंतर काही ना काही घेणं होतं. आपलं करू शकतो व्हिडिओ. आपका बना सकते हो वीडियो ले सकते हैं क्या? नहीं किसी को अच्छा नहीं लगता है. मैं दिखा रही हूँ. बहुत बढ़िया कलर है. ये घर पे दिखाना है मुझे. मैं वीडियो डालती भी हूँ इसे.
इथे पण आहे मस्त एकदम सगळे. लखनवी कुर्ती, हे सगळे लखनवी कुर्ती आहे जी आपण. हां आली, 1 मिनटं. तर ही लखनवी कुर्ती पण मस्त आहे. आम्ही तिकडे तुम्हाला दाखवते, मी येते याच्याकडे बघायला. पण गौरी इकडे बघते ड्रेस म्हणून मी आता. काय ग ड्रेस? खूप सुंदर आहे. मी व्हिडिओ बंदच करते, बस तसं बघता नाही येणार. व्हिडिओमध्ये लक्ष द्यायचं की 25ला 2 दिले. हो का? काय कमी जास्त कराल ना? घ्यायचंच आहे, घ्यायसाठी झालं. आम्ही कपडे घ्यायलाच येत राहतो. छान वाटतं, मस्त आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे खूपच सुंदर, वेगळाच आहे. साईडला म्हणजे तू बोलून घे ना त्या ताईशी. आणि अजून दाखवतोय दादा त्याच्यातला. हा 2च आहे का कलर? नाही ते कलर खूप झाले माझ्याकडे. तुम्हाला खोटं वाटेल पण खूप कलर आहे त्याच्यामध्ये. तेच कलर आहे ना. खूप ड्रेस मस्त आहे तुमच्याकडे, खूप सुंदर वाटतं. असं वाटतं. एक सांगा ना मला अजून कुठल्या काय प्राइस आहे तुमच्याकडनं सुरुवात? मराठी इंग्लिश? कुठून आलाय? ते गुजरातचे, मी नाशिकची. खूप सुंदर आहे. इथं आलं ना खर्चच आहे. हो काय आता आहेत सगळं चालू आहेत ना म्हणून करतोय आम्ही पण. आता फेस्टिवल पण आहे पुढे, गणपती आहे, हरतालिका आहे, परत आता नवरात्र आहे. त्याशिवाय आज गजी सिल्क है ना. हाँ गजी सिल्क मम्मी पहनती है. 2 मिनट, उन्होंने कौन सा चॉइस किया है, लेना है उनको, शॉपिंग करनी है बहुत. आते हैं हम लोग. गज्जी सिल्क में सब है मॉडल की. गज्जी की कुर्ती अभी है, चनिया भी है, ब्लाउज भी है. कशी सुरुवात आहे? हाँ 1500 पासून सुरू. ये हैंडमेड ब्लाउज है, ब्लाउज. चनिया भी है. नवरात्र है, चनिया लेके जाओ. ठीक है चलो आते हैं, आगे से आते हैं हम लोग, घूम के आते हैं. आओ. बाप रे बाप, इथे पण सगळे भारी एकदमच सुंदर सुंदर सुंदर. वीडियो ले सकते? पूछ के लेना पड़ रहा है, किसी को नहीं अच्छा लगता है. क्या है आपके पास? ये गाउन है क्या है? वेस्टर्न ड्रेस है. आज के दिन ही क्या ये एग्जीबिशन? आज के दिन ही कल थी और आज. हाँ कलर्स. इकडे पण ज्वेलरी आहे खूप सुंदर. लोक असे बघतात ते तोंडाकडे, घेऊ का नाही. दाखव आई कुठली साडी. बापरे, हे बघ गौरी इकडे वगैरे आहे. बापरे, थांब आई बघ अजून. पण इथे कपडे आहे, ड्रेस इतके सुंदर. की कहाँ से शुरुआत है ड्रेस? 1300 से. बापरे, मला ड्रेस बघूच देत नाही हे. थांबा जरा 1 मिनिट, आली. इकडे पण सुंदर आहे कपडे. व्हिडिओ पण असं इकडे तिकडे बनत असेल तर हा इथून मला ड्रेस घ्यायचे खूप आवडले इथे. आणि तिकडे आवडलं तर मी तिकडे पण जाते आता. आणि इकडे हे साड्यांचं दुकान आहे. इकडे पण आईला एक साडी आवडली तर आम्ही साडी पण घेणार आहे इकडनं. तर आता आम्ही आधी सगळे बघतो. हे बघा ह्या गोल्डन तर आई घेते का ती 5? विचारून बघ त्याला 5चं. विचारायला काय हरकत आहे, विचारून बघते ना मी. या पहिले. हां हीच चाल. सुंदर आहे कपडे, बघायसारखे आहे आणि खूप सुंदर. उधर के 500 से लेके 3,000.
बापरे बाप, यांच्याकडे ड्रेस मी बोलली तू म्हणे आता नाही लागणार पण लागतं ते. नाही, हे पण लय मागे कधी कधीच येते. इथं कलर गेलेला आहे. नाही कलर कलर आहे तो. कलर नव्हता घेतला चांगला ड्रेस. पाहिजे तसा आहे त्या साडीचा कलर. हा का दुसरा आहे मस्त आहे. वेगळा कलर आहे. हा, तो ऑरेंज वाला पण भारी. हा तोच आहे ना, पर्पलच आहे. पर्पल आहे. कितीचे आहे? हा काय 10,000? हो. होय, खोल ना आई, बघ तसं आई. गजी सिल्क आहे आई. किती मस्त दिसती ती साडी. काय ग ही काय पण बोलती लुगड़ी. उनको प्रिंटेड वाली गजी सिल्क दिखाना भैया. गेली ना हा, ठाण्याला जाशील आम्हाला सोडून. आम्ही तुला सोडून जात नाही, तू जात नाही. प्रिंटेड में गद्दी सिल्क आता ही नहीं है। बघ नाही, बघायला काय आहे? ही बाई ही. हा हे काय प्लेन है क्या बीच में? सॉरी, हाँ प्लेन है, पल्लू बॉर्डर आता है, गज्जी है, प्योर बनारसी गज्जी है। मस्त आहे. ये सब सारी ऐसी है, जब तक खोलोगे नहीं तब तक आइडिया ही नहीं है। गौरीला इतकी भारी दिसेल नाही साडी. ये ब्लाउज हा, कपडा ले भारी, कपडा चांगला. हाँ, जैकेट का ब्लाउज आता है, अच्छा लगता है। मैम ये सब 4.5 का 3600 रुपये का। झालं आता आमचं सगळं घेऊन चाललं आहे आता आम्ही घरी. आता हे एक्झिबिशन एकदमच खूपच सुंदर आणि खूपच भारी होतं. तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच. आता हा व्हिडिओ मी जेव्हा अपलोड करेल तर तुम्ही बघा. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडतं आहे, म्हणजे आम्ही ज्या घेतलेल्या वस्तू आहेत त्या मी तुम्हाला दाखवेल. आणि कसं एक्झिबिशनमध्ये जे दुकानं लागली होती ते पण कसे आहेत असं तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते. आता थोड्या वेळातच आम्ही इथे घरी जायला निघणार आहोत. घरी गेल्याच्या नंतर जर रस्त्याने अजून पण कुठे आम्ही थांबलो तर मी व्हिडिओ ॲड करेल आणि हा व्हिडिओ अपलोड करेल. तर तुम्ही बघत राहा महाराष्ट्राची गौरी. आजच्या एक्झिबिशनमध्ये आईने तर काहीच घेतलं नाही आणि मी पण नाही काय घेतलं. घेणारी फक्त एकच पोरगी इथं, तिचं नाव आहे गौरी. तिने घेतले शेवटी 2 ड्रेस आणि तिच्या चांगले मिळाले. आणि आईला पण एक साडी खूप आवडली. ती साडी होती 20-25 हजार, नाही ग 8,000ची. तर आईने नंतर विचार केला एवढं एकच महाग काय घ्यायची आणि एकच किती वेळा घालायची. नंतर तिने ऐन टायमावर ते कॅन्सल केलं घ्यायचं. पण कपडे चांगले होते नाही, सगळे भारी होते, एकदम मस्त एक्झिबिशन. ते दुसरी बोलली ना तसं साड्या नाही साडी नाही आती घरी घरी बोलो बनारसी 9:30 वाजेपर्यंत आहेत. बनारसी आते 9:30 वाजेपर्यंत. जाण्याची 9:30 वाजेला बॅगच्या बॅग लय माझ्या बॅग 2,000 पडले. आता पैशांचं बी काय घेऊ शकतो आपण, असं काही नाही. बॉबी पाटील माझ्या बॅगच्या पण एकच साडी मागते ती घालते. पण ते कधी कधी घाल. आजच्या एक्झिबिशनमध्ये आईने तर काहीच घेतलं नाही आणि मी पण नाही काय घेतलं. घेणारी फक्त एकच पोरगी इथं, तिचं नाव आहे गौरी. तिने घेतले शेवटी 2 ड्रेस आणि तिच्या चांगले मिळाले. आणि आईला पण एक साडी खूप आवडली. ती साडी होती 20-25 हजार, नाही ग 8,000ची. तर आईने नंतर विचार केला एवढं एकच महाग काय घ्यायची आणि एकच किती वेळा घालायची. नंतर तिने ऐन टायमावर ते कॅन्सल केलं घ्यायचं. पण कपडे चांगले होते नाही, सगळे भारी होते, एकदम मस्त एक्झिबिशन. ते दुसरी बोलली ना तसं साड्या नाही साडी नाही आती घरी घरी बोलो बनारसी 9:30 वाजेपर्यंत आहेत. बनारसी आते 9:30 वाजेपर्यंत. जाण्याची 9:30 वाजेला
लय माझ्या बॅग 2000 पडले. आता पैशांचं बी काय घेऊ शकतो आपण, असं काही नाही. बॉबी पाटील माझ्या लगेच बॅग काळजी आता पण एकच साडी माग किती घालते. पण ते कधी कधी घाल. आम्ही आताच घरी आलो. घरी आल्याच्या नंतर मी बाहेरचे कपडे जे टाकून गेले होते ते सगळे कपडे माझे ओले झाले. आणि नाशिकमध्ये आता परत पाऊस चालू झाला आहे. चांगली गोष्ट आहे पाऊस चालू झाला तर. पण माझे सगळे कपडे जे मी बाहेर टाकून गेली होती ते सगळे ओले झाले. आणि हे बघा पाऊस कसा येतो आता. तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत नसेल पण पाऊस चांगला जोरात चालू होते. बघा खाली सगळं ओलं आहे. आणि हे बघा सगळं दुःख 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 झालेलं आहे. तर आता परत पावसाचे दिवस चालू झाले. आता कपड्यांचं सुकायचं बरं टेन्शन राहील आम्हाला. कारण की घरामध्ये कपडे टाकायला मला अजिबात आवडत नाही. पण आता पाऊस आला तरी घरात तर कपडे टाकावंच लागणार आहे. आता आम्ही पोचलो. आता फ्रेश होतो, जरा चहा पाणी घेतो. आणि काय बाहेर खायला गेलो नाही कारण की खूप पाऊस पण चालू होता. गौरीला क्लासला जायचं होतं, उशीर होत होता. आणि बाहेरचं काही शक्यतो गौरी नाहीच बोलत होती. आणि मला पण आवडत नाही बाहेरचं खायला कारण की कोण आजच्या जमान्यात हॉटेलमध्ये जेवण तर बिलकुल चांगलं मिळत नाही. बर्गर ठीक आहे, जे बर्गर कधीतरी आपण खात होते ठीक आहे. पण बाहेरचं जेवण म्हटलं तर ते एकदम आम्ही फ्लॉप होतो. मागच्या वेळेस गेलो होतो मोहनलाल थाळीमध्ये. तर ती मोहनलाल थाळी इतकी बंडल होती आणि इतकी खराब होती टेस्ट वाईज. तर ती काही चांगली नव्हती म्हणून ते पैसे आमचे पाण्यात गेले होते. म्हणून आज आम्ही फक्त एक्झिबिशनला गेलो. एक्झिबिशन बघितलं, तिथून काय घ्यायचं ते घेतलं, फिरलो आणि डायरेक्ट घरी आलो. आणि आता घरी आल्यानंतर मी जसं की सकाळी थोडा स्वयंपाक केला का बाकीचा स्वयंपाक उरलेला आता करते. आणि माझ्या मुलाचा म्हणजे माझ्या बॉबीचा पण स्वयंपाक व्हायचा आहे आणि आमचा पण व्हायचा आहे. आणि गौरी तर असं ती नॉनव्हेज खात नाही आहे, व्हेजच खाते. तर तिचे पराठे बनवायचे. ती गेली आता क्लासला, ती येईल 7 वाजता. तर ती आल्याच्या नंतर गौरी गेली क्लासला ना. आता गौरीचे पराठे बनवायचे. गौरी येईल 7 वाजता. तर तिचे पनीर पराठे बनवते ती आल्याच्या नंतर. आणि आमचा सगळ्यांचा स्वयंपाक करते. स्वयंपाक झाल्याच्या नंतर बघा आजचा दिवस हा पूर्ण असाच गेला, जे की चांगला होता, खूप मस्त होतं. आणि जो फॅशन एक्झिबिशन आलं होतं ते खूप सुंदर होतं आणि खूप छान होतं. खूप चांगल्या क्वालिटीचे कपडे होते आणि खूप भारी होतं त्याच्यामध्ये. तसं मी ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं काही दाखवतेच. आता तुम्ही बघा, बघितल्यानंतर नक्कीच कमेंट करून सांगा की कसा वाटला माझा ब्लॉग. चला पुढच्या ब्लॉगसाठी भेटूया नंतर.